नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मस्त असा इडली सांबारचा बेत आहे. पण म्हटलं की आज जरा वेगळी चटणी करूया. मी नेहमीच नारळाची चटणी करते आणि अशी चटणी करून बघते. तर जर का नारळ आणायचा विसरला असेल किंवा नारळ अवेलेबल नसेल तर अशी चटणी नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूप टेस्टी होते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आपल्याकडे जे काही घरात सामान अवेलेबल असेल त्यात ही चटणी बनते. तर इथं मी एक कांदा कट करून घेतला आहे, अगदी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि जी काही आपली हरभऱ्याची डाळ असते तर ती घेतली आहे 2 ते 3 चमचे. पोहे खायचा चमचा असतो आपला तर तो, आणि उडदाची डाळ असते तर ती पण घेतली मी 2 ते 3 चमचे. तर असं सगळं मी घेतलेलं आहे आणि आता दोन पळ्या मी तेल टाकून घेतले कढईत आणि त्यात या मी जे काही डाळी घेतल्या 2 तर त्या टाकल्यात आणि छान अशा फ्राय करून घेणार आहे गुलाबी रंगावर. आणि मग त्यातच मी हे जे काही परत बाकीचं सगळं घेतलं आहे ते पण टाकणार आहे. तर इथं मी लसूण आणि कांदा पण घेतला आहे आणि त्यासोबत टोमॅटो पण घेतलेत. अगदी 2 ते 3 छान असे लाल लाल टोमॅटो घेतले आहेत. ही रेसिपी मी अशीच यूट्यूबवर पाहिली होती आणि म्हटलं की करून बघू म्हणून मी एकदा अशी चटणी केली होती. तर तेव्हापासून मला नारळाच्या चटणीपेक्षासुद्धा ही चटणी मला खूप आवडते. अशी साऊथमध्ये वगैरे अशी चटणी करतात. तर खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. आणि आपण जर म्हणजे अचानक जर ठरवलं इन्स्टंट ढोकळा करू सॉरी आप्पे करूया किंवा मग डोसा करूया किंवा रव्याची इडली करूया. तर मग म्हणजे तिथून पुढं मग नारळ फोडा चटणीसाठी, मग तो नारळ काढा, ते सगळं करत बसण्यापेक्षा आहे ना तर अशी जर चटणी केली ना तर खूप म्हणजे खूप टेस्टी होते. आणि अशी जिभेवर त्याची चव रेंगाळते, इतकी भारी चटणी होते. सकाळ सकाळ नेहमी सगळ्यांना प्रश्न पडतो की बाबा आज काय करायचं नाश्त्याला किंवा उद्या काय नाश्त्याला करायचं. आणि आपण नेहमी बघा इडली वगैरे भिजायला पीठ घातलेलं असेल तर पिक्चर आपला क्लिअर असतो की बाबा उद्या आपल्याला इडली सांबार करायचे किंवा डोसा, बटाट्याची भाजी असं सगळं करायचे. तर त्यामुळे ते पटकन होऊन जातं. पण साधे पोहे पण करायचे असेल आणि लास्ट टाईम आपण ठरवलं की आज आपल्याला पोहे करायचे तर ते मात्र खूप म्हणजे खूप हेक्टिक जातं. म्हणजे असं होतं की आता म्हणजे ठरवलेलं तर नसतं आपण की नाश्त्याला काय बनवायचं आणि त्यातनं मग ठरवलं तर पटकन मग कटिंग करायला वगैरे वेळ जातो, हे सगळं होतं. पण जर आपण आदल्या रात्री ठरवून ठेवलं असेल ना की उद्या नाश्त्याला आपल्याला हा पदार्थ करायचा आहे, तर आपल्या डोक्यात असं सेट असतं की मला आधी काय करायचं आहे. तर म्हणजे आधीच जर ठरलेलं असेल तर चॉपिंग वगैरे पटकन आपण करून ठेवू शकतो आधीच. नंतर पटकन गरम गरम फोडणी दिली तरी होऊन जातं असं. आणि ऐन टायमाला ठरवलं तर ते सगळं आपल्याला चॉपिंग करण्यापासून सगळं म्हणजे थोडासा वेळच लागतो. माझा म्हणायचा उद्देश एकच की आपण थोडंसं मील प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि आता मुलांच्या शाळा वगैरे पण चालू होते तर मी पण ठरवते की आपलं आठवड्याला मील प्लॅनिंग वगैरे केलं पाहिजे. जेणेकरून व्यवस्थित असं मी म्हणजे रोजचं शेड्यूल ठरलेलं असेल. मग कधीतरी असं होतं की उद्या भाजीला काय करायचं हे ठरवून म्हणजे ठेवलं तर सोपं पडतं. पण जर आपण ठरवलेलंच नसेल तर त्याचंच आपले 10 मिनटं तरी जातात की अरे भाजीला काय करू. अक्षरशः आपण फ्रीजचं उघडून थांबलेलं असतं 1-2-3 मिनटं की अरे काय करायचं. असं माझं नेहमी होतं. तर तुमचंही होतं का तर मला कमेंटमध्ये सांगा. त्यामुळेच मी ठरवलं आहे की मील प्लॅनिंग करायचं. आणि मी कसं मील प्लॅनिंग वगैरे करते तर ते पण मी आधी शेअर केलं आहे. पण आता नवीन काही मील प्लॅनिंग वगैरे करेल ना मी तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि कंटिन्युअसली व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील. तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्याशी गप्पा मारत मारत ऑलमोस्ट माझं चटणीचं सगळं म्हणजे जे काही प्रिपरेशन होतं तर ते करून झालं आहे. तर यात मी जी काही डाळी तुम्हाला दाखवल्या त्या डाळी टाकल्या, उडदाची हरभऱ्याची, आणि लसूण घेतला होता तो टाकला, कांदा टाकला, छान परतून घेतलं. मग 2 ते 3 टमॅटो छान लाल पिकलेले टमॅटो कट करून घेतले होते मी ते टाकले. आणि यात आहे ना कश्मीरी मिरची असते ना, ती बेडगी मिरची असते ना तर ती टाकतात. पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मग माझ्याकडे जी काही बेडगी मिरची पावडर मी वाटून ठेवलेली आहे तर ती यात मी ॲड केली. आणि मग साखर, मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून शिजू दिलं मी याला. शक्यतो पाणी टाकून शिजवायची काही गरज नाही, पण असं जर शिजवून घेतलं ना तर अजूनच टेस्ट छान येते.
चटणीला, त्यामुळे मी अगदी अर्धा ग्लास पण नाही, अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे मी त्यात. हे सगळं थंड होते तोपर्यंत मग मी सांबार पण मस्त असं करून घेतलं आणि मग नंतर म्हटलं की मस्त गरम गरम इडली लावूया. तर यावेळेस मी काही घरी इडलीचं बॅटर केलं नव्हतं. माझी मैत्रीण आहे तर तिने बॅटर आणलं होतं तिच्यासाठी, तर मग तिने माझ्यासाठी पण ते बॅटर आणलं. पण म्हणजे छान असतं ते, अगदी स्मूथ वगैरे असतं. पण उन्हाळ्यामुळे काय माहिती, पण थोडंसं ते आंबट होतं. म्हणजे ते खूप असं फर्मेंट झालं असेल बहुतेक, त्यामुळे थोडंसं आंबट लागत असेल. पण बाकी छान होतं, इडली मस्त फुगत वगैरे होती. आणि मी ज्या दिवशी तिने मला आणून दिलं त्या दिवशी मी केलंच नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी केलं. त्यामुळं कदाचित ते आंबट लागत असेल. पण 60 रुपयाला म्हणजे 1 किलो असं ते पीठ भेटलं. तर मला वाटतं की छान आहे. म्हणजे खूप असं घरी पीठ करायचं म्हणल्यावर मग ते लक्षात ठेवून भिजत घालायचं, मग ते संध्याकाळी सगळा स्वयंपाक वगैरे आवरल्यावर मग ते वाटायचं वगैरे, अशी सगळी खूप मोठी प्रोसेस करावी लागते. इडली करायची किंवा डोसा करायचा म्हणलं की 2 दिवस त्याची प्रिपरेशन करावं लागते. 1 दिवस म्हणजे भिजू घालण्यात वगैरे आणि दुसऱ्या दिवशी ते करण्यात आणि मग त्याची भांडी. पण ह्यावेळेस मला काहीच त्रास झाला नाही, का तर तिने मला म्हणजे तिच्यासोबत मला पण पीठ आणलं होतं. तर छान होतं ते पीठ. थोडंसं आंबट लागत होतं, पण म्हणजे ज्या दिवशी मी आणलं त्या दिवशी केलं असतं तर ते आंबट नसतं लागलं. तर इथं माझी चटणी जी आहे तर ती थंड, म्हणजे चटणीचं जे काही मी मिक्सचर करून घेतले ते थंड होतं. तर तोपर्यंत म्हटलं की चला मस्त असं सांबारला फोडणी देऊन घेऊया. सांबार पण झालं आहे आणि चटणी तुम्ही बघू शकता. तर किती मस्त असा कलर आला आहे चटणीला. आणि तर मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता असं हे फोडणी टाकली आहे. आणि ही फोडणी मला आता चटणीत ओतायची आहे. तर चटणीत साखर पण मी टाकली आहे, मी चवीप्रमाणे मीठ पण टाकले. खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी होते ही चटणी. आणि तुम्ही सांबार तर बघितलंच किती मस्त झाले ते. तर म्हणजे आपण जे नेहमी सांबार करतो ना तर ते वेगळंच होतं. आणि इडलीसोबत जे सांबार असतं ना तर खरंच ते वेगळंच टेस्ट लागते असं मला वाटतं बरं का. म्हणजे छान लागतं ते सांबार असं. तर मस्त अशी तडतडीत फोडणी आपली झालेली आहे. आणि आता मी ही फोडणी जी काही मी चटणी केली आहे तर त्यात ओतून घेणार आहे. तर अशी स्मूथ पेस्ट करायची, त्यामुळं चटणी एकदम भारी लागते खायला. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी इडली झाली आहे, जसं काय आपण घरीच बॅटर केलं ते अशी इडली झाली होती. आणि मी मग मस्त असं टेस्ट करायला घेतलं होतं इडली सांबार. नाश्ता वगैरे झाला आणि हा जो काही खलबत्ता आहे ना तर तो मी गावाकडून मम्मीकडनं आणलेला आहे. तर तिने आणला होता. तर मग मला खूप दिवस झाला असा खलबत्ता घ्यायचा होता. त्यामुळे मग ती म्हटली की नाही तुला लागत असेल तर, म्हणून मग मी हा खलबत्ता आणला आहे तिच्याकडनं. आणि यातच मी तांदूळ भिजत घालत ठेवले होते स्वच्छ धुवून वगैरे. आणि आता ह्यात मी हे तांदूळ वाटून घेते. तर म्हणजे खलबत्ता वापरायच्या आधी दगडी जे काही आपलं खलबत्ता असतो किंवा जे काही आपण काय म्हणतात, खलबत्ता म्हणतात आमच्या इकडे, तर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. तर तो जे काय वापरायच्या आधी याला म्हणजे याच्यातली कच असते ते निघून जाण्यासाठी असं म्हणजे त्यात खोबरं वाटतात, अजून तांदूळ वाटतात, मग त्याला तेल आणि हळद वगैरे लावून वगैरे ठेवतात. तर हे खूप दिवस झालं माझं काम पेंडिंग होतं, तर ते मी पण करून घेतलं. म्हटलं चला आता मस्त नाश्ता झाला आहे, सगळी कामं क्लिनिंगची आवरली आहेत. तर हे पण काम जे काही पेंडिंग आहे तर ते करून घेऊ. त्याला सगळं असं रगडून घेतलं सगळीकडे. ते तांदूळ भिजू घातले होते त्यामुळे छान असे वाटले गेले. आणि आता मस्त धुवून वगैरे घेणार मी तो धुवून स्वच्छ असा वाळेपर्यंत ठेवून दिला मी. आणि नंतरनं मग त्यात हळद आणि तेल ओतून घेते, सगळीकडं ओतून घेतलं. आणि नंतरनं मग त्याला छान असं पुसून वगैरे ठेवलं. तर आता हे मी पूर्ण 1 दिवस आणि म्हणजे रात्र पूर्ण ठेवणार आहे. आणि नंतरनं मग स्वच्छ धुवून यात थोडंसं खोबरं वाटणार आहे. आणि मग म्हणजे हा जो काही खलबत्ता आहे तो यूजफुल होणार आहे, म्हणजे वापरायला मला म्हणजे मी वापरू शकते हा खलबत्ता. यातली सगळी कच वगैरे निघून गेलेली असेल. नवीन जर असेल तर त्यात थोडीशी कच असते. कच म्हणजे काय, आता हे बनवताना कुठेतरी दगडाचे असे कण वगैरे तसेच आतमध्ये राहिले असतील आणि तर आपण जर ह्यात असंच वाटलं तर म्हणजे ते आपल्या पोटात जाऊ शकतं. त्यामुळे असं सगळं प्रिपरेशन करायची असते. तर ती सगळी मी आता करून घेतली आणि आता हे मी असंच ठेवून देणार आहे.
तुम्ही असा नवीन खलबत्ता वगैरे आणला असेल तर असंच पहिल्यांदा त्याला म्हणजे वापरण्यासाठी पूर्ण तयार करून घ्या आणि नंतरच वापरा. चला तर मग आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. परत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत. सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.